पुण्यातील रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड समोर आलं। तिघांची हत्या करून मृतदेह जाळण्याचा आरोपीनं प्रयत्न केला। महिलेच्या अंगावरील टॅटूच्या मदतीनं पोलिसांनी हत्याकांडाचा छडा लावला। नराधमानं तिघांचा खून का केला हे ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावर काटा येईल। पाहूया। पुणे तिहेरी हत्याकांडानं हादरलं। प्रियकरानं विवाहित महिलेला संपवलं। टॅटूवरून हत्याकांडाचा उलगडा। या नराधमानं तिघांचा खून केलाय। आई आणि तिच्या 2 चिमुकल्याला या नराधमानं संपवलंय। गोरख बोखारे असं या नराधमाचं नाव आहे। गोरखनं महिलेचा विश्वास संपादन केला, तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले आणि त्याचा फायदा घेऊन नंतर त्यानं महिलेसह तिच्या 2 चिमुकल्यांची हत्या केली आहे। पुण्यातील रांजणगावमध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं, त्याचा छडा पोलिसांनी लावून नराधम आरोपीला अटक केली आहे। आरोपी आणि मयत महिला दोघांचे आपसात संबंध आले। ते संबंध आल्यानंतर त्याच्या आपसात वादविवाद झाला। त्या वादविवाद वाढला। वादविवादामुळे त्यांनी त्या महिलाचा स्ट्रँग्युलेट करून गळा दाबून त्याची हत्या केली। हत्या केल्यानंतर त्यांनी ते दोघे जे एक मुलगा जो झोपलेला होता जवळ तो उठला आणि त्याची हत्या केली। तिघांची हत्या केल्यानंतर नराधमानं पुरावे नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र मृतदेह पूर्ण जळाले नाहीत आणि त्याचं बिंग फुटलं। पोलिसांनी महिलेच्या अंगावरील टॅटूच्या मदतीनं महिलेचा शोध घेतला आणि त्यानंतर तिच्या पती आणि नातेवाईकांच्या मदतीनं आरोपीच्या मुसक्या आवळल्या। आरोपी हा तिघाला थोडा अजून पुढे साईडला घेऊन त्या ठिकाणी पेट्रोल टाकून त्याच्यावर त्याला पेटण्याचा प्रयत्न केला, म्हणून हे जे शव होते आपल्याकडे ते शव अर्धवट जळालेली अवस्थेमध्ये आपल्याला आढळून आले होते। महिला आणि तिच्या पतीचे आपापसात सतत भांडण होत होतं आणि भांडणं सोडवण्यासाठी गोरख बोखारे त्यांच्या घरी जात होता। त्यातून महिला आणि गोरखचे प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यातून विवाहित महिलेनं गोरखकडे लग्न करण्याचा तगादा लावला। त्यामुळे महिलेच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी म्हणून नराधमानं तिघांची हत्या केली। ते जी महिला आहे स्वाती केशव सोनवणे 25 वर्षाची, हा त्याचा आणि त्याच्या नवऱ्याचा वादविवाद जे होता ते मिटवण्यासाठी 4 महिने अगोदर त्याच्या घरी गेला होता। त्याचा वाद मिटवताना त्या महिला आणि हा जे आरोपी आहे सदरच्या गुन्ह्याचा त्याच्या आपसात प्रेम प्रकरण सुरू झाला। 25 मे रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव मधील पुणे नगर हायवेवर पोलिसांना 3 मृतदेह सापडले होते। त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 27 टीम तयार केल्या होत्या। पोलिसांच्या अथक प्रयत्नाला यश आलं आणि तिहेरी हत्याकांडाचा छडा पोलिसांनी लावला। पुण्याहून चंद्रकांत खुंदेसह हेमंत चापुडे, झी 24 तास, जुन्नर।